नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आजचं जर कॅप्शन बघितलं तर कॅप्शन आहे मतलबी राजकारणी. तुम्ही म्हणाल हे काय? तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एक विषय चर्चेला जातोय 2014 पासून आणि तो मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम नंबर 341 नुसार अनुसूचित जाती म्हणजे SC ला 13% आरक्षण दिले आणि ह्या 13% 59 जाती येत आहेत. यामध्ये अ ब क ड असं करावं अशी मागणी पावसाळी अधिवेशनामध्ये पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आमदार माननीय सुनील भाऊ कांबळे यांनी केलेली आहे. ती आपण पहिली बघूया. सुनील कांबळेजी, मान्य अध्यक्ष पुकारा महोदय, पुकारा लक्षवेधी क्रमांक 3 म्हणा ना. लक्षवेधी क्रमांक 3. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे मान्य अध्यक्ष महोदय, उपाध्यक्ष, या ठिकाणी आपल्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छित लक्षवेधीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात मागासवर्गीयांमध्ये 2 नंबरचा असणारा मातंग समाजाची अत्यंत अवस्था बिकट दयनीय असणाऱ्या या समाजाला शिक्षण नसल्यामुळं, नोकऱ्यांमध्ये आरक्षण नसल्यामुळं समाजाची मोठ्या प्रमाणात अडवणूक व समाजाची अवस्था अत्यंत बिकट आहे. गावामध्ये शेत जमीन नसल्यामुळं त्यांना बोलवा ना. मोलमजुरी करून रोजगार कमवणारा हा मातंग समाज शहरात उच्च शिक्षण नसल्यामुळं, नोकऱ्यांमध्ये आरक्षण नसल्यामुळं त्याची अत्यंत अवस्था बिकट आहे. 75 वर्ष स्वातंत्र्य झाल्यानंतरही या महाराष्ट्रात मागासवर्गीय समाजात मोठा असणारा मातंग समाजाची अवस्था अशी वाईट परिस्थिती आहे. या आपल्या माध्यमातून मी अनुसूचित जाती प्रवर्गातून वेगवेगळ्या प्रवर्गासाठी अ ब क ड वर्गवारी करून त्या अंतर्गत मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण व शासनाचे सर्व लाभ देणार आहात का? अनुसूचित जातीमधील काही समाज सुशिक्षित व सदर असल्याने सदर समाजा आरक्षणामधील व योजनामधील सर्व फायदे या समाजाला मिळतात कुठं राहील? व इतर प्रवर्गातील लोक हे अशिक्षित व गरीब असल्याने त्यांना समाजाच्या मुक्त प्रवाहात आणण्यासाठी त्यांना नोकरीमध्ये व योजनेचे लाभ घेण्याकरता अ ब क ड ही वर्गवारी करून त्यांना विशेष सवलती देणार आहात का? अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज हा 2ऱ्या क्रमांकाचा समाज असून त्या समाजाला आरक्षण पॉइंटेड विचारा. पॉइंटेड प्रश्नच विचारतो माननीय अध्यक्ष महोदय. अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज हा 2ऱ्या क्रमांकाचा समाज असून त्या समाजाला आरक्षणाचा व शासकीय योजनेचा अत्यंत अल्प प्रमाणात फायदा मिळतो. या कारणाने त्या समाजाचे लोक निरक्षर व गरीब व अत्यंत मागास आहेत. त्यामुळे मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याबाबत खूप शासन लांब आहे कोणती तुमचा, कारवाई थोडक्यात करणार आहात विचारा. का? प्रश्नच आपल्या माध्यमातून तो प्रश्नच विचारतोय. खूप लांब आहे प्रश्न, तोकडा करा. माननीय अध्यक्ष महोदय, गेल्या स्वातंत्र्याला आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष जरी झाले असले तरी मागासवर्गीयांमधला हा समाजाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ही आपल्या माध्यमातून मी शासनाच्या निदर्शनास आणू इच्छितोय. मला अध्यक्ष महोदय मला बोलू द्या. माननीय अध्यक्ष महोदय, राज्यघटनेच्या 341 कलमांतर्गत राष्ट्रपतींच्या मान्यतेने राज्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट असलेल्या जातींची यादी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात 59 जातींचा समावेश आहे. त्यापैकी काही जाती या सुशिक्षित तर काही जाती या अत्यंत मागासलेल्या आहेत. त्यामुळे मागास समाजाच्या जातीच्या उन्नतीसाठी सदर जातीचे अ ब क ड वर्गीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने याबाबत विधानमंडळात एकमताने ठराव करून सदर जातींचे वर्गीकरण करण्यासाठी शासनामार्फत केंद्र शासनाला सदर ठराव पाठवणार आहात का? आपल्या माध्यमातून हे मी प्रश्न विचारतो माननीय अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या माध्यमातून जवळपास 11 प्रश्न सन्माननीय सदस्य आणि लक्षवेधीच्या माध्यमातून विचारले गेलेले आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सर्वात पहिला प्रश्न जो होता तो
या ठिकाणी अध्यक्ष महोदय की मातंग समाजामध्ये जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये स्वतंत्र आरक्षण किंवा अबकड अशा पद्धतीची जी मागणी सन्माननीय सदस्यांनी केलेली आहे त्या संदर्भात अध्यक्ष महोदय मी सभागृहाला माहिती देऊ इच्छितो की अनुसूचित जातीमध्ये जवळपास 59 जाती त्यांना वेगवेगळे या ठिकाणी करता येणार नाही, कारण आपण जे पाहतो की घटनेचे कलम 341 नुसार अध्यक्ष महोदय यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नाही आणि म्हणून घटनेच्या कलम 14 नुसार जे विभाजन करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सुरुवातीला जसं मी म्हटलं की 59 जातीचा या ठिकाणी समावेश आहे आणि 13% आरक्षण आहे. या आरक्षणाचा सर्व जातीच्या प्रवर्गांना या ठिकाणी समान संधी खऱ्या अर्थानं उपलब्ध आहे. बघितले तर यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये मातंग समाज जो आहे त्या मातंग समाजाची हालाकीची परिस्थिती आहे. 75 वर्ष झालं तरी त्यामध्ये सुधारणा होत नाहीये हे त्यांनी मांडले आणि त्यासाठी मग आम्हाला अबकडची गरज आहे. मंत्र्यांनी उत्तरही दिलंय की असं होत नाही, तो केंद्राचा विषय आहे आणि जे काही सबलीकरण योजना आहेत किंवा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या योजना आहेत त्या सर्वांना समान आहेत हे त्यामध्ये त्यांनी नमूद केले. परंतु हेच आमदार साहेब बाहेर आल्यानंतर मीडियाला जी बाईट देत आहेत ती बाईट ऐका. तिने या ठिकाणी उत्तर देत आहे, परंतु आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 21 तारखेला तुमचा जो प्रश्न आहे तुम्हाला जे पाहिजे आरक्षण त्या संदर्भात 21 तारखेला मी पॉझिटिव्ह निर्णय घेऊ आणि 21 तारखेला एक मीटिंग घेऊ की तुमची सगळी लोक गोळा करा आणि तुम्हाला जो अबकडचा विषय आहे मी त्याच्यावर पॉझिटिव्ह सोल्युशन काढतो हे बाहेर आल्यावर सांगतायत. म्हणजे आत वेगळं आणि बाहेर वेगळं. मित्रांनो, यापूर्वी तर आपल्याला आतमध्ये काय चाललंय, आता मास मीडिया आलाय त्यामुळे आतमध्ये काय बोलले हे तुम्ही ऐकले आता आणि ते बाहेर आल्यावर काय बोलतायत हे तुम्ही ऐकले. म्हणजे ही जी काही दुटप्पी किंवा ही जी काही मतलबी भूमिका आहे हे कशासाठी? कारण ही मंडळी सुनील भाऊ जे ज्या पार्टीचं काम करते भारतीय जनता पार्टीचे हे आमदार आहेत. आणि मित्रांनो, माझं तर असं म्हणणं आहे की हे जे म्हणतायत की आमच्या समाजाची अवस्था दयनीय आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो काही एक मोठा भाऊ म्हणता येते की बौद्ध समाज किंवा महार समाज यांची लोक जास्त आहेत, म्हणजे आरक्षणाचा फायदा ही लोक जास्त घेत आहेत असं यांचं म्हणणं आहे. आमची लोकांना कमी मिळतो. हे 2001च्या जनगणनेनुसार आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 57% हा बौद्ध समाज आहे किंवा महार समाज आहे, 20% हा मातंग समाज आहे आणि 12.5% जर बघितलं तर चर्मकार समाज आहे. आता याच्या जर पर्सेंटेज बघितलं मित्रांनो, तुम्ही शिकलेले आहात, जर 57 किंवा 60% कॅल्क्युलेशनसाठी सोपं बघू, 60% आणि 20%, 20 × 21 20 त्रिक 60 म्हणजे 3:1 म्हणजे एक मातंग समाजाचा माणूस असेल तर 3 माणसं कुठली आहेत? बौद्ध समाजाची आहेत. म्हणजे यांचा टक्का जास्त आहे हे तर मान्य कराल. आणि त्यानंतर चर्मकार समाज येतो. आता एखाद्या ठिकाणचं जर बघितलं की एखाद्या ठिकाणी कामाचे किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जर एखाद्या माणसं बघितली कोणती तर ती कशावर ठरली जातात? तर ही आरक्षणची कॅटेगरी, पहिला भाग बरोबर आहे. आणि दुसरा भाग काय ठरतो? तर त्याचं शिक्षण, त्याचं क्वालिफिकेशन. तर माझं असं स्पष्ट मत आहे, जे आरक्षण आपल्याला भारतीय राज्यघटनेनं दिलं आणि त्याच्यामध्ये सर्वांना समान संधी आहे, मग ही समान संधी असताना तुमच्याकडे काय नाही फक्त तर शिक्षण नाही. तुम्ही म्हणताय आमच्या हालाकीची परिस्थिती आहे, आमच्याकडे शेत जमीन नाहीये, ठीक आहे, मान्य करू आपण नाहीये. परंतु मग जर काहीच नाही तर तुम्ही फक्त मुलांना शिकवलं पाहिजे. आणि कांबळे साहेब, मी तुम्हाला सांगतो की बरं बोलण्यापेक्षा माणसाने खरं बोललेलं चांगलं, कारण त्यामुळं कुणाचं नुकसान तरी होत नाहीये. म्हणून माझं मत असं आहे तुम्हाला की तुम्ही खरं बोलून लोकांना शिक्षणाचं महत्व पटवून दिलंय का आजपर्यंत? की आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये जो शिकेल तोच टिकेल किंवा ज्याचं शिक्षण होईल त्यालाच शाळा असेल, महाविद्यालय असेल, सरकारी कार्यालय असतील त्यामध्ये नोकरी लागेल. आज यूपीएससी एमपीएससी बघितली तर तुम्ही म्हणाल आमचा माणूस तिथं जातच नाहीये, मग एमपीएससी की यूपीएससीचा क्रायटेरियाच बदला, मग शिक्षणाचं काय करणार आहात? म्हणजे काय झालंय की ताट वाढून ठेवलंय,
त्याच्यात तुम्हाला फक्त घास उचलून घ्यायचा आहे. आणि मॅक्झिमम जर महाराष्ट्रात बघितलं तर आपल्या 3च कास्ट जास्त आहेत, बौद्ध समाज किंवा महार समाज, मातंग समाज आणि तिसरा चर्मकार समाज. बाकीचे तर पर्सेंटेजमध्ये किरकोळमध्ये. याच्यात पण तुम्ही कॉम्पिटिशनला नाही म्हणताय आणि एवढ्या लोकांसमोर किंवा संसदेत विषय मांडताय की मातंग समाजाची अवस्था बिकट आहे. 75 वर्ष झालं मातंग समाजाची अवस्था बिकट. तुम्हाला असं वाटत नाही का आपण आपल्या समाजाची बदनामी करतोय किंवा आपण आपल्या समाजाचं जी काही परिस्थिती आहे लोकांसमोर कमकुवत आहे असं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय? आणि तुमचं म्हणणं जे आहे की पर्सेंटेज शिक्षणामध्ये कमी आहे, तर कांबळे साहेब प्रथमतः हा डेटा गोळा करा. शाळा असेल, कॉलेजेस असतील, सरकारी कार्यालय असतील, याच्यामध्ये जो काही नोकरी आहेत याचा डेटा गोळा करा. आणि सगळ्यांना समान संधी आहे, कोणाला कमी जास्त नाहीये. एखाद्या कॉलेजवर जर प्राध्यापक व्हायचं असेल तर त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन लागत असेल, तर पोस्ट ग्रॅज्युएशनचा माणूस जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही दुसऱ्याला दोष देऊन नाही चालणार ना. तिथं पोस्ट ग्रॅज्युएशनचा माणूस लागेल. एखादी शाळा असेल त्या ठिकाणी बीएससी बीएड किंवा बीए बीएडचा माणूस लागत असेल आणि तुमचा माणूस जर 10वी शिकलेला 12वी शिकलेला असेल तर तुमचा माणूस तिथे कसा पोहोचणार आहे? मग अब कड जरी केलं आणि तुमच्या वाट्याला येणारं आरक्षण आहे त्याच्यामध्ये तुमची मुलंच शिकली नाहीत, त्यावेळेस तुम्ही काय करणार? मग त्यावेळेस तुम्ही असं म्हणणार का की आता आमच्या महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने असं करावं, आमचा शिक्षणामध्ये समाज खूप मागं आहे, त्यामुळं आता शिक्षण न घेतलेल्या माणसांना नोकऱ्या उपलब्ध करा किंवा विदाऊट शिक्षण आमचा समाज घेऊ शकत नाही, त्यामुळे नोकरीमध्ये संधी सुद्धा आमच्या अशिक्षित माणसांना द्या. तुम्ही असं म्हणणार आहात का? हे चालेल का? नाही चालणार. तर माझं मत आहे की तुमच्या पुढे शिक्षणाचं ताट वाढवून ठेवलंय, तुमच्या पुढे आरक्षणाचं ताट वाढवून ठेवलंय. शिक्षण तुम्हाला फ्री आहे, ते तुम्हाला घ्यायचंय आणि तो घास तुमच्या ताटामध्ये असताना तुम्ही जर हाताची घडी घालून बसलात, तुमच्या तोंडामध्ये घास कोण घालणार आहे? अहो, एका घरातली मातंग समाजाची घ्या, चर्मकार समाजाची घ्या, बौद्ध समाजाची घ्या, एकाच घरातले सख्खे भाऊ एकमेकांना काही वाटून देताना त्यांचे किती झगडे होतात. हा तर समाजाचा विषय, देशातल्या विविध जातीचा कास्टचा विषय. आणि हे कॉम्पिटिशनचं युग आहे. कॉम्पिटिशनच्या युगामध्ये तुम्ही समाजाची खरंच कणवळा असेल मातंग समाजाचा, त्याचं प्रतिनिधित्व तुम्ही म्हणत असाल मी करतोय, तर मातंग समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटवून द्या. त्यासाठी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम लावा. त्यासाठी त्या शिक्षणासाठी तुमची काहीतरी एखादी एनजीओ स्थापन करा. आणि मला तर असं वाटतं की समाज जर सुधारायचा असेल, मग तो कोणताही असेल, मी फक्त मातंग समाजासाठी नाही सांगत, बौद्ध समाजाचा असेल, बौद्ध समाजाचा माणूस जर तुमच्यासारखा असा बोलत असेल तर तो स्वतः त्या समाजासाठी प्रथमतः काय करतो किंवा त्याचं योगदान हे पण तपासलं पाहिजे. कांबळे साहेब, तुम्हाला एक प्रश्न विचारतो साधा. समाजाची अवस्था खराब आहे, मान्य करतो. तुमचे बंधू पाठीमागे दिलीप कांबळे, माननीय दिलीप कांबळे तर राज्यमंत्री होते ना. मग तुम्ही आमदार आहात आता, त्याच्या अगोदर नगरसेवक होतात. मग तुमचे बंधू जर मंत्री होते तर तुमचं घर तर सुधारलं ना. आणि आता तुमचं घर सुधारले, दुसरं एक घर सुधारायचं असेल तर तुम्ही त्या दुसऱ्या घराला चान्स का देत नाहीये? तुम्ही आमदार झालाय भावानंतर, दुसरं घर सुधारलं नसतं का? पण हे दाखवायच्या गोष्टी आहेत आणि हे सगळ्या समाजात सांगतोय मी. तुम्हाला जर उदाहरणच द्यायचं असेल तर मराठा समाजाचे 58 मोर्चे निघालेत. किती? 58 मोर्चे निघालेत. आणि संसदेमध्ये किती लोक आहेत? विधानसभे 153 आमदार आहेत. सर्व मुलं असं सांगत होती की 153 आमदारांनी मराठा समाजाच्या राजीनामे द्या आणि मराठा समाजाला कसं आरक्षण मिळत नाही बघूया. परंतु मराठा समाजाचेच आमदार राजीनामा दिला का हो कोणी? दुसरं उदाहरण देतो. तुम्ही म्हणताय की समाजाची परिस्थिती हालाकीची आहे. आमदार साहेब, पुण्यामध्ये जी झोपडपट्ट्या पाडल्या ना आनंदनगरच्या, त्याच्यामधला व्हिडिओ एक तुमच्यासाठी तुम्हालाच दाखवतोय. परिसरामध्ये आनंदनगर झोपडपट्टी आहे आणि या ठिकाणी एक प्रोजेक्ट उभा केला जाणार आहे. एका बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी आमदार सुनील कांबळे, नगरसेविकेचा पती मनोज देशपांडे आणि नगरसेवक आबा शिवेमकर हे सर्व भाजपचे पदाधिकारी आहेत. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना त्यांनी घरं खाली करण्यासाठी सांगितले. मात्र नागरिक जे आहेत ते घरं खाली करण्यासाठी तयार नाहीत. मात्र त्यांच्यावरती नगरसेविकेचा
सभापती मनोज देशपांडे जो आहे तो हातात हातोडा घेऊन आपल्याला पाळताना पाहायला मिळतोय. आणि एवढं करूनही नंतर तुम्ही मीडियाला पुढं आणताय. पंडित किंवा शिवमकर यांचं नाव घेतात लोक की हे तलवारी घेऊन आले आणि गुंड घेऊन आले. ह्या एरियातच राहणाऱ्या तिथं लोकांशी चांगले संबंध आहेत माझे. गेल्या मग हे सगळं षडयंत्र आहे असं तुम्हाला वाटतं? हे षडयंत्रच आहे. येणाऱ्या मला बदनाम करण्याचा तर आहेच विषय. आणि त्यांना परत सांगताय की हे माझ्यावर षडयंत्र आहे. कसलं षडयंत्र आहे साहेब तुमच्यावर? कसलंही षडयंत्र नाहीये. परंतु हे सगळं मतलब किंवा मला जर काही स्वार्थ साधायचा असेल तर समोरच्या माणसांना ते कळलं नाही पाहिजे असा विषय आहे. मग तो कुठलाही समाज असेल. हीच तुम्ही अण्णाभाऊ साठे महामंडळाची अवस्था केली. एससी कॅटेगरीसाठी महात्मा फुले विकास महामंडळ होतं, त्याच्यामधून अण्णाभाऊ साठे महामंडळ बाजूला काढलं. आणि या साहेबांना तो ओळखतच असाल. या साहेबांनी काय केलं? आम्हाला सेपरेट पाहिजे, समाजाला आमच्या न्याय मिळत नाही. अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना केली. त्याच्यामध्ये 900 कोटींचं काय झालं? आणि हे जे साहेब बघताय ना तुम्ही आत्ता, हे तुरुंगात आहेत, बेलवर आले असतील आता बाहेर. कुठं प्रगती केली समाजाची? सेपरेट महामंडळ काढून समाजाची काय प्रगती केली? काहीही नाही केली. तर मला एवढंच वाटतं की जर आपल्या समाजाची प्रगती आपल्याला करायचं असेल, कनवळा येत असेल तर खरं बोला. बरं बोलण्यापेक्षा खरं बोला. आणि त्या ज्या युवक आहेत ह्या युवकांना योग्य मार्गदर्शन करा. परंतु मला आमदार किंवा मलाच मंत्री व्हायचंय हे जो अट्टास असतो आणि मग सगळचा समाज जो असतो त्याला आपल्याला असं दुट्टप्पीपणे काही गोष्टी मांडाव्या लागतात. आणि ह्या सगळीकडेच आहे. तुम्ही म्हणाले एकाच समाजात असं नाहीये, हे सगळीकडेच आहे. जर मला काही फायदा करून घ्यायचा असेल तर तो समाजामधल्या लोकांना ते कळलं नाही पाहिजे. मग पार नगरसेवकापासून सरपंचापासून आमदार खासदार मंत्री सगळीकडे हेच चालतंय. आणि आपल्या समाजाच्या नावावर आपण आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो. म्हणून या माझ्या व्हिडिओला मी नाव दिलंय मतलबी राजकारणी. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट्स करून कळवा. एवढं बोलतो आणि थांबतो.